नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, भोगीचा सण का साजरा करतात? महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाचा एक दिवस आधी भोगीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी विशेष करून घरोघरी तयार केली जाते. पण भोगी का साजरी करतात हे माहिती आहे का? तर चला आता आज आपण त्याची माहिती बघूया. भोगीचा सण म्हणजे उपभोगाचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात साजरा केला जातो. तमिळनाडू या सणाला भोगी पोंगल असं म्हटलं जाते. येत्या 14 जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे, म्हणजे उद्या साजरा केला जाणार आहेत. आता भोगीचा अर्थ काय आहे मित्रांनो? तर भोगीचा अर्थ म्हणजे उपभोग घेणारा असा होता. या दिवशी दाराबाहेर सुंदर रांगोळी काढली जाते. याशिवाय नवीन वस्त्र परिधान केले जातात. हो मित्रांनो, आता चला भोगीचं महत्त्व काय आहे? तर चला आता माहिती करू भोगीचं महत्त्व काय आहे. भोगीचं महत्त्व म्हणजे भोगीच्या दिवशी वाईट गोष्टीचा त्याग केला जातो. हो मित्रांनो, भोगीच्या दिवशी जितक्याही वाईट गोष्टी आहेत त्यांचा त्याग करून द्यायला पाहिजे. याशिवाय इंद्रदेवाची पूजा केली जाते. यामुळे घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. भोगी सणाची वेगवेगळी नावं. मित्रांनो, भोगी सणाची वेगवेगळी नावं आहे. जसं आसाममध्ये भोगी सणाला भोगली बहु म्हणतात, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणतात आणि पंजाबमध्ये लोहरी नावाने ओळखलं जाते. भोगीची भाजी. मित्रांनो, आता भोगीची भाजी कशी असते? तर चला जाणून घेऊया भोगीची भाजीमध्ये काय काय असते. भोगीची दिवशी गाजर, पावटे, हरभरा, वांगी अशा भाज्यांची मिळून भाजी तयार केली जाते. याशिवाय मुगाची डाळ, तांदूळ मिक्स करून खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून भाकरी देखील केली जाते. आता भोगी देणे म्हणजे काय? आता भोगी देणे म्हणजे काय असते की भोगीच्या दिवशी सुहासिनी महिलांना घरी जेवण्यासाठी बोलवलं जाते. महिलांना घरी येण्यास शक्य नसल्यास त्यांच्या घरी भोगीचा प्रसाद पाठवला जातो. मित्रांनो, जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांमध्ये शेअर करा, ज्यामुळे सर्वपर्यंत हा व्हिडिओ पोचला जाईल. अशाच प्रकाराची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.